नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। गेल्या काही दिवसापासून आदिवासी समाजाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा सपाटा भाजप तथा त्याच्या संघटनेकडून सुरू आहे। त्यामुळे समाज बांधवाची बदनामी करणाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद फोरमच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून त्यांनी मुली बेपत्ता झाल्या नसल्याचा दावा केला आहे। मानवी तस्करीचा संशय व्यक्त करून अल्पवयीन मुली परराज्यात विकल्या जात असल्याचा हा दावा सपशेल खोटा व चुकीचा आहे असे या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे। आदिवासी समाजाला बदनाम करण्यासाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षाच्या हिंदू संघटनांकडून जाणीवपूर्वक गंभीर आरोप करून आदिवासी समाजाचा अवमान करणे सुरू केले आहे। हा केवळ 34 मुलीचा अपमान नसून आदिवासी समाज बांधवांचा अपमान आहे। आदिवासी समाजाची सार्वजनिक जाहीर बदनामी झाली आहे। त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी राबिन बन्सल तथा तहसीलदार राडेगाव, ठाणेदार राडेगाव यांना ट्रायबल फोरम व राष्ट्रीय आदिवासी सहाय्यता परिषदेने केली आहे। निवेदन देताना राष्ट्रीय आदिवासी सहाय्यता परिषदेचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत परचाके, ट्रायबल फोरमचे तालुका अध्यक्ष शंकर पंधरे, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद तालुका अध्यक्ष दिलीप किनाके, मधुकर पावले, रुद्रनाथ मडावी, विशाल आत्राम, शंकर तोडासे, भरत परचाके, विलास तोडासे, मनोहर कुडमेते, ऋषीनाथ मडावी, मारुती उईके, ॲडव्होकेट मारुती जुमनाके उपस्थित होते। शिष्टमंडळाने दिलेल्या पत्रिका आपण प्रत्यक्ष जाऊन घेऊया। प्रफुल्ल चव्हाण यांनी एक आदिवासी समाजाशी जागृती निर्माण करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये त्याचा गलत माहिती पोहोचवली आहे। म्हणजे जसं 34 आदिवासी समाजाच्या मुली बेपत्ता झाल्या, अपहरण झाल्या, अशी कुठल्याही प्रकारची तक्रार महाराष्ट्रामध्ये किंवा रायगाव तहसीलमध्ये अद्याप मिळाली नाही। परंतु हा एक हेतू फक्त आदिवासी समाजाची कशा प्रकारे बेइज्जती होईल, कशा त्यांचा दबाव आणता येईल, BJP सरकारचं आधीपासूनचं धोरणच आहे की आदिवासी समाजाला कशा प्रकारे दाबता येईल आणि त्याचं कशा प्रकारे आपण पेशन निर्माण करून राज्य निर्माण करता येईल। रायगाव शहरामध्ये सदर 3-4 दिवसापासून आदिवासी 34 मुली बेपत्ता असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी जो दावा केला तो त्यांचा दावा पेशल खोटा बोलला। कारण ती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चितासाहेब यांनी सांगितलं आहे की आजपर्यंत या एका वर्षामध्ये कुठेच आदिवासी मुलीची नोंद नाही गायब असल्याची, हा पूर्ण खोटा दावा आहे। माझी त्यांना विनंती आहे की आदिवासी समाजाच्या मुलीची बदनामी करावी थांबावी, अन्यथा जो कोणी बदनामी करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात येईल।